मिळाली या टीमला. अरेज बॅक टू पॅव्हलियन. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आपला पाहतो हरेश जाधव तंबूच्या अस्सल जात असताना. नवीन फलंदाज सनाट नंबर 3 वरती राहुल आणि अविनाशला पाहतोय. राहुल पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपण. स्ट्राईकला फलंदाज राहुल आणि गोलंदाजी मार्कवरती हायवे एंड कडनं राहुल सज्ज होत आहे P1च्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. चेंडू बऱ्याच काळामध्ये चेंडू नोमास लाइन मधून ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय संघर्षाचा चहिला. राहुलच्या बॅट मधनं चौकार. चौकारानं बॅटचा पेस ओपन केला. आता राहुलने मैदानाच्या आतमध्ये इथनं सुरुवात केली आहे धावांना. पहिला चौकार आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळल्यात. जागा भरून खेळल्यात. चेंडू नोमास लाइन म्हणून ट्रॅव्हल झालाय. 200 चेंडू मागे लावतात. 2 धावा कंप्लीट आणि इथे तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल आणि अविनाशला पाहतोय. अविनाशचा विचार केला. अंदाच्या सीझन मध्ये मात्र एक मालिकावरची बाईक त्याने पटकावली आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि लाईफ फुल टच इन फॉर्म मध्ये पाहतोय आपण. अविनाशला पाहतोय. अप्रतिम मात्र मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गावदेवी काकोळीच्या अगेन्स्ट परी 11 जय भोले निवारी संघ. यावेळेसचा बॉल मिस्टर 360 स्टाईलने उडवला चेंडूला सीमा लगत. चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती आहे. सीमा रेषा बाहेर जातो. हा दमदार अविनाशच्या बॅटमधनं चौकार. मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गावदेवी काकोळीच्या अगेन्स्ट परी 11 जय भोले निवारी संघ. यावेळेसचा बॉल मिस्टर 360 स्टाईलने उडवला चेंडू. आता चौकार मात्र दाखव. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. गॅप शॉट सिलेक्शन. रिकाम्या जागा भरा आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. आजचा फैस ओपन केला. अविनाशने राहुल वरती हल्ला चढवलाय. पुढचा बॉल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. गॅप शॉट सिलेक्शन. रिकाम्या जागा भरा आणि नक्की चायची सोय केली आमच्या आयोजक रोहिदास गायकर यांच्या प्रयत्नातून आम्हाला चायची सोय करून दिली आहे. तर नवीन गोलंदाज चेतन. पहिला बॉल गॅप शॉट सिलेक्शन. शतक आहेत तिथे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या जातील. 2 ने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 18 या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसरं षटक प्रगती पथावर चेतनचं पाहतोय आपण. चेतन कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेसचा फटका सुरेखे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिड क्लिअर करतोय षटकार. चेतन कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेसचा फटका सुरेखे.
बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू. राहुलने आता षटकार दाखवलाय, बॅटचा पेस ओपन केलाय. मेगा फायनलची लढत पाहतोय आपण. एका बाजूला गावदेवी काकोळेच्या अगेन्स्ट पाहतोय परी 11 जय भोले नेवाली. 6 नेमत धाव पुढे गेलाय. 24 या आकड्यावरती आहे. नेक्स्ट बॉल, आणखीन एक तडाका, मिस टायमिंग शॉट, जेलची संधी. राहुल गायकर मात्र चुका करणार नाहीये. विकेट क्रमांक दुसरी मैदानाच्या बाहेर. आता राहुल बॅक टू पवेलियन. नेवारी 6 नेमत धाव पुढे गेलाय. 24 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल, आणखीन एक तडाका, मिस टायमिंग शॉट, जेलची संधी. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होती टीम नेवाळीची रन मशीन. सचिन पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. इथनं सचिन पाटीलच्या बॅट मधनं कधी धावा म्हणतील. चेतनला मात्र सफलता मिळाली आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेस चेंडू पाहिला गेला तर ब्लॉक हॉलचा मारा केलाय चेतनने इथं आणि डॉट बॉल येतोय. चेंडू पडल्यानंतर सर्व इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा डॉट बॉल. सचिन पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. इथनं लाईन पाहावी लागेल. लाईन आम्हाला देवाशिष कळत असताना दॅट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव येते. (25) 25 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 4 चेंडू आहेत तथापि. नेक्स्ट बॉल, यावेळेस मोठा फटका लॉक करत होता चेंडू. गुडलँड स्पॉट वरती पडलाय आणि हा येतोय डॉट बॉल. आज डॉट बॉल फेकले जास्तीत जास्त काकोळीच्या गोलंदाजांनी. नेक्स्ट बॉल, चेतन सज्ज होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेसचा वेगवान यू मिस डेफिनेटली हिट. डॅन्डी गोल, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. आता सचिन पाटील बॅक टू पवेलियन. बॉल, चेतन सज्ज होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेसचा वेगवान मोमिन डेफिनेटली हिट. डॅन्डी गोल. नवीन फलंदाज दाखल खेळपट्टीवरती हेमंत भोईर आता आल्यात. इथनं बालू कोळेकर पाहतोय आपण. यावेळेसचा स्लोवर गतीचा चेंडू, फसवा चेंडू फेकलाय आणि इथनं पण डॉट बॉल फेकतोय. पहिला बॉल डॉट फेकतोय गोलंदाज बालू कोळेकर. अप्रतिम षटक हाताळलं चेतनने सुद्धा. फक्त 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट महत्वाचे कॅरी केले. यावेळेस दिशा पाहावी लागेल. दॅट संपार सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धाव येते आणि या धावेने धावफलकर जाऊन पोहोचल्यात. धावा 26 धावा. यावेळेसचा फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन शतशक आहेत तिथे. पहिला टप्प्यावर चेंडू उचलला, फेकला, एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये.
आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो ज्याने कालच्या दिवसामध्ये मात्र आपल्या संघाला संकटातून मात्र बाहेर काढलं तो हेमंत भोई नॉन स्ट्राईकला पाहतो आपण. यावेळेसचा फटका सुरेख गॅप शॉट सिलेक्शन रिकाम्या जागा भरा आणि चेंडू निघून चाललाय सीमा लगत येतोय हा. 1 बाउन्स ओव्हर द रॉप 4 रन 4 धावा. नॉन स्ट्राईकला पाहतो आपण. यावेळेसचा फटका सुरेख गॅप शॉट सिलेक्शन रिकाम्या जागा. अविनाश नावाचा बादल मैदानाच्या आतमध्ये पेटलाय. या बादलाला मात्र थांबावं लागेल ना तर धावांचा डोंगर मैदानाच्या आतमध्ये सेट करेल टीम जय बोले परी 11 नेवाली संघ. यावेळेस मोठा फटका लॉक करतो चेंडू आणि बॅट का संपर्क नाही. एक धाव मात्र चित्याच्या वेगाने पार केली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईकला फलंदाज संकट मोचन हेमंत भोईर ज्याने कालच्या दिवसामध्ये संघ संकटात असताना 2 षटकार लगावले होते तो हेमंत भोईर आता ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका लॉक करत असतो आलांद कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटचा सदस्य चेंडूवरती वेगाने आला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावीचा भाडच नसणारे अविनाश फक्त कॉलिंग चुकीची होती मैदानात प्रॉपर होती मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेस नकार दिला आहे. इथनं मात्र तेवढी कालवीचा संघ आपण पाहतोय. अविनाशकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. यावेळेस मोठा फटका हवाई सफर झेलची संधी इथनं विकेट मिळेल का. यस ज्या विकेटची गरज होती मैदानाच्या तो विकेट मात्र मिळाला आहे. अविनाश सुद्धा परततोय विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 टीम जय बोले नेवालीला. अविनाश बॅक टू पवेलियन. यावेळेस मोठा फटका हवाई सफर झेलची संधी इथनं विकेट. 34 धावा पहिलीच बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी चेंडू नवमास लांब ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. 2 ने धाव फलक पुढे सगळे धाव पाहतो आपण. 36 धावा हाय व्होल्टेज मॅच मेगा फायनलची मॅच अस्तित्वाची लढत करो या मरो लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. एका बाजूला नेवाली संघ दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरवली काकोळे संघ. यावेळेस फटका सजवला मिड विकेटला सचिन पाटील सज्ज आहेत तिथे. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला अडवलाय आणि फेका इथली सिंगल. आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती योगेशला नट नंबर 6 वरती. यावेळेस फुलटॉस प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा येतो. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम असेल.
दॅट इज अंपायर सिग्नल नो बॉल. TV9 ची वार्ता. उघडा डोले पहा नीट, कारण हा बॉल आहे फिट. इथनं षटकार चौकार येईल का? स्लॉगरचं षटक, मोठा फटका लॉक केलाय. मिस टायमिंग आहे, जेलची संधी आहे, परंतु दोन एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव, चेंडू नो मार्क्स लाईन टावल आणि बोलता बोलता इथे तिसऱ्या धावेच्या रूपात रनआउटच्या सर्व विकेट मिळतीये. धक्का लागतो टीम जय बोले परी 11 नेवाली या संघाला. फोर्टी ऑन बोर्ड 40 धावा. पाचवं षटक प्रगती पथावर. आता नवीन फलंदाज एंटर होत आहे मैदानाच्या आतमध्ये, नयन भोईर. चाळीस धावा लागल्या धाव फलकावरती. आता नवीन फलंदाज नयन भोईर. पहिला चेंडू इथं प्रहार करायचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम जय भोले नेवाली संघाला. फटका सुरेख आहे, झेलची संधी, मिस टायमिंग होत आहे आणि कॅच ड्रॉप होते मैदानाच्या आतमध्ये आणि या दोन धावा एकवटल्या जात आहेत. दोनने धाव फलकावरती धावा ऍड होतील. 42 आणि इथनं बनवायच्या विजयासाठी 43 धावा त्या टीम गावदेवी काकोड संघाला. मेगा फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये, ताकदवर संघामध्ये एकाच विभागातील ताकदवर संघ आपण पाहतोय. एका बाजूला परी 11 जय बोले नेवाळी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी काकोड संघ.
नक्कीच आता या मॅचसाठी आपण ऐकूया उर्पे गावातील एक नामांकित समालोचक आणि अनुभवी आमचे यशवंत दादा गायकर यांचा आवाज. हॅलो सर्व क्रिकेट रसिकांचे, जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे आयोजित या क्रिकेट सामन्यांचं आयोजन आणि हा फायनलचा सामना जय भोले नेवाली विपक्ष गावदेवी काकोळे यांच्यात रंगत आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना जय भोले नेवाली संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 42 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे आणि 43 धावांचं आव्हान काकोले संघासमोर उभा आहे. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागलेलं आहे फलंदाजाला. फलंदाज सागर गायकर आणि स्ट्राईकला आता कोण आहे? श्याम कोलेकर. बॉलर कोण? बॉलर नेवाली संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तुषार आणि त्याचा सामना करतो तो श्याम कोलेकर. पाहूया तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट. 10-12 पावलांचा रनअप. दुसरा चेंडू सामना करतो तो श्याम आणि श्याम शॉर्ट आर्म पुल करण्याच्या नादात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू फिरवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या बिनबाद 1. 43 धावांचं आव्हान. श्यामसाठी फिल्डिंग आहे, स्लिप आहे, थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर आहे, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट पॉईंट लेग. पाहूया पुन्हा एकदा लिडिंग एज लागली होती आणि चेंडू सरळ थर्डमॅनच्या दिशेने चौकार. श्याम कोलेकर याच्या बॅटमधून पहिलाच चौकार निघालेला आहे आणि धावसंख्या झालेली ती बिनबाद 5. काकोले हा इथला एक स्थानिक संघ आहे. ते स्थानिक संघ या आपला समजा याच मैदानावर ते प्रॅक्टिससुद्धा करत असतात आणि त्यांना या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. पाहूया तुषार टू श्याम राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू आणि श्याम एन लिडिंग एज आणि यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन परतलेला आहे आणि पहिला झटका बसतोय तो काकोले संघाला 5 या धावसंख्येवर. श्याम कोलेकर हे बाद होऊन परतत आहेत आणि श्यामची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते राम कोलेकर. श्याम आणि राम हे दोन्ही बंधू आहेत. राम श्यामची जोडी. श्याम गेला आणि आता राम आलाय. पाहूया या मेगा फायनलच्या सामन्यात आपल्या संघासाठी विजयी श्री खेचून आणतो का तो राम. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे राम कोलेकर. पाच 1-5 अशी धावसंख्या आहे. पहिला षटक मार्गस्थ असताना काकोले संघाची श्यामसाठी बाउंड्रीवर फिल्डर आहे तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला आहेत. वायडिश मिड ऑफला आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलेला, परंतु हा स्वर चेंडू आहे आणि अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झाली ती 1-6. काकोले संघाला विजयासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे नेवाली संघाने आणि तुषार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. सामना करतो तो श्याम आणि जोरदार टोळवल्याच्या नादात चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हा स्क्वेअर चेंडू घोषित केलेला आहे. 500 घेऊन इकडे 500 घेऊन इकडे बरं. 2 षटकारांसाठी मनोज गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पुन्हा एकदा तुषार राऊंड द विकेट सामना करतो तो श्याम आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालेले. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलेला आणि हे सर्व यष्ट उद्ध्वस्त केलेले आहेत त्या रामच्या आणि अशा तऱ्हेने
काकोले संघाला दुसरा आढावा बसलेला आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या बक्षीस मिळवण्याच्या नादात त्याने बळी टाकले. नवीन फलंदाज येत आहे तो बालू कोलेकर. पाहूया काकोले संघाची मदार आता बालूवर आहे. बालू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सागर. एक अनुभवी खेळाडू सागर गायकर, कमीत कमी 20 वर्षे तरी तो खेळत आहे. ज्या वेळेला आम्ही 20 वर्षापूर्वी आम्ही समालोचन करायचो तेव्हापासून तो खेळतोय, तेव्हापासून बघतोय त्याला. एवढा अनुभव त्याच्याजवळ आहे आणि आपल्या संघाला तो नक्कीच विजय खेचून देईल अशी त्या काकोलच्या सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे. पाहूया पुन्हा एकदा तुषार चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करता बालू आणि मी विकेटला ठेवलेला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न तू महिमा होतो परंतु एकच धावावर समाधान मानतोय आणि अशा रीतीने पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती काकोले संघाची 2 बाद 8. चांगलं असं षटक हाताळलंय तुषारने. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण असे 2 मोहरे टिपले त्याने. राम आणि श्याम असे काकोले संघाचे 2 टॉपचे फलंदाज त्याने बाद केले आणि आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. अशा पद्धतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काकोले संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 8 आणि नवीन गोलंदाज आलाय तो नयन भोईर. एक चांगला असा होतकरू. सागर गायकरसाठी 2 षटकांसाठी 1000 रुपये. मनोज गायकर पैसे द्या ना, इथं जमा करा ना, तुम्हाला परत रिटर्न घ्या ना. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय तो बालू आणि पायावर आदळलेला चेंडू सर्व एस्टर्नवर आदळलेला चेंडू त्रिफलाचीत झालेला आहे आणि नयन यांनी पहिल्या चेंडूवर बालू कोलेकरला त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे आणि अशा पद्धतीने तिसरा फलंदाज बाद होऊन परतत आहे काकोले संघाचा. सामना करतोय तो बालू. सागर गायकर साठी एक बक्षीस आलेलं आहे. बक्षीस आलं नाही, फक्त तुकराला सांगितलं आहे का. सागर गायकर साठी 2 षटकार मारले तर 1000 रुपये मनोज गायकर यांच्याकडून. नवीन फलंदाज सचिन पाटील. पाहूया नयन यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे आणि दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. त्यांचा सामना करतो सचिन याने सरळ स्क्रीनच्या दिशेने उडवलेला चेंडू आणि लॉंग ऑफला सुंदर असा झेल पकडून बाद होत आहे आणि अशा पद्धतीने काकोले संघाला चौथा आढावा बसवत आहे 8 या धावसंख्येवर. काकोले संघ एकदम पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळत आहे. पाहूया सचिनची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो किरण गायकर. नक्की ज्यांचा आवाज आपण ऐकताय त्या काळामध्ये समालोचनाच्या जीवावरती आपल्या गावाचं नाव आणि स्वतःचं नाव मात्र त्यांनी गाजवलं एक वेळ आणि आता मात्र नवीन फलंदाज दाखल खेळपट्टी होती किरण गायकरवरती या सामन्याचं भविष्य. यावेळेस फक्त दिशा दिली आहे, जेलची संधी आहे तिथे परंतु 100% एफर्ट दिलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अविनाश चेंडूवरती आले आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतात. 2 ने धावा पाहू शकता आपण 12 या आकड्यावरती. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती गोरपेगावचं एक दमदार व्यक्तिमत्व अर्थात माजी उपसरपंच आमचे रोशन दादा गायकर यांचं शुभ आगमन झालंय. महेश वेलकम आहे साहेब आपल्या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. यावेळेस पल्लू स्कोपने उडवायचा होता परंतु मिस टायमिंग होत्या आणि 1 धाव एकवडली जाते मैदानाच्या आतमध्ये. तू सांग ना पहिले मला. 11व्या धावफलकावरती धावफलक पोहोचलाय. थोडी स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली आहे, दिलगिरी व्यक्त करतोय मी. स्कोरिंगची भूमिका सुद्धा आजच्या आणि 2 दिवसामध्ये मी पाहतोय
आमचे साथी स्कोरर रितेशजी दवणे असतील. यावेळेस फटका सुरेख से बॅटची लिडिंग एज. पंचांचा बोर्ड कशाकडे. आता ज्या फलंदाजाच्या विकेटची गरज होती तो सागर गायकर आता मैदानाच्या बाहेर. धक्का लागतोय तो गावदेवी काकोळे संघाला. विकेट सपवताना मैदानाच्या आतमध्ये. नेवाळी गावचे 40+ खेळाडू फायनल मारून आपल्या गावाचा पाठबळ वाढवण्यासाठी, संघाचा पाठबळ वाढवण्यासाठी ही मॅच बघायला सुद्धा आलेले आहेत. त्यांचे खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे यांच्या वतीने हार्दिक स्वागत. किती रन झाले? 11 धावसंख्या झालेले. विनय नयन याचा पुढचा चेंडू सामना करतोय. मिड विकेटला टोलवलेला चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण आणि एकच धावावर समाधान मानावं लागतंय ते काकोळे संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 12. 5-12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर काकोळे संघाची धावसंख्या 5-12 आणि येणाऱ्या निर्धारित 2 षटकामध्ये 31 धावांची गरज आहे. 12 चेंडू 31 धावाचे समीकरण 15.50ची सरासरी राखावी लागेल ती काकोळे संघाला. तिसरं षटक घेऊन येतो नेवाळी संघाकडून. हेमंत भोईर. स्ट्राईकला फलंदाज वैभव. पाहूया हेमंत राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतो वैभव. हलकत पुश केलेला चेंडू स्क्वेअर लेगला. दरम्यान एक धाव पूर्ण करतो. 2 धावाचा प्रयत्न. 2 धाव सुद्धा पूर्ण. चित्त्याच्या वेगाने 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या पुढे पोहोचलेली आहे ती 5-14 धावा. अजूनही 29 धावांची गरज काकोळे संघाला. पाहूया वैभव पुन्हा एकदा मिड विकेटला टोललेला चेंडू. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि एकाच धावावर समाधान मानतोय तो काकोळे संघ. धावसंख्या झालेली ती 5-15. हेमंत याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मिड विकेटला टोललेला चेंडू. दरम्यान एकदा पूर्ण करतोय. एकच धावावर समाधान. चांगली क्षेत्ररक्षण नेवाळी संघाने दाखवलेलं आतापर्यंत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 5-16. काकोळे संघाला आता जिंकण्यासाठी मोठ्या पटक्यांची गरज आहे आणि पाहूया मिड विकेटच्या दिशेने वरून पाठवलेला चेंडू. हा हँडसम षटकार वैभव म्हात्रे याच्या बॅटमधून. हे इथे आले त्यांनी कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुढचा चेंडू हेमंत याचा लिडिंग एज आणि सोप्पा झेल यष्टीरक्षकाच्या हातात दिलेला आहे आणि अशा रीतीने काकोळे संघाला 6वा झटका बसतोय आणि धावसंख्या 22. या धावसंख्येवर नवीन फलंदाज आले विजय सुद्धा एक अनुभवी फलंदाज आहेत. 20-22 वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पाहूया आपल्या संघाला विजय नावाप्रमाणे विजय खेचून देतो का ते. नेवाळी संघ एक चांगला मजबूत संघ आहे आपल्या विभागातील. पाहूया हेमंत याचा षटकातील पुढचा चेंडू सामना करतो. विजय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने ठेवलेला चेंडू एक धाव पूर्ण करतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत विजयनी पहिल्याच चेंडूवर. धावसंख्या झालेली ती 6-24. येणाऱ्या निर्णायक षटकामध्ये काकोले संघाला 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. पाहूया 6 चेंडू 19 धावा आपल्या संघासाठी विजय खेचून आणतात का ते. शेवटचे षटक नेवाळी संघाकडून घेऊन येत आहे तो सचिन. किरण सचिनच्या षटकातील पहिला चेंडू. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट टाकतोय.
त्याचा सामना करतो तो किरण आणि विजय आपल्या संघाला विजयश्री खेचून देतात का पाहूया. सचिन राईट आर्मवर विकेट. पहिला चेंडू लिडिंग एज आणि मिड ऑफला एक हरेश जाधवने चांगला झेल पकडलेला आणि काकोड संघाला 7वा आकडा बसलेला आहे 24 या धावसंख्येवर. येणाऱ्या 5 चेंडूत 19 धावांची गरज. राहुल गायकर नवीन फलंदाज होतो राहुल गायकर. 5 चेंडू 19 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला स्पीडअप घ्या जरा अंधार होत आहे. इथे लाईटची व्यवस्था नाही तरी ताबडतोब स्पीडअप घ्या. तो वेगा फायनलची मॅच पाहतो आपण. शेवटच्या टप्प्यात गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील या 4थ्या षटकामध्ये आलाय. इतना मोठा फटका लॉक केलाय राहुल पाटीलच्या बॅटमधनं. तडाखा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. सीमा रेषेच्या बाहेर दन दन करीत पहिला षटकार राहुल गायकरच्या बॅटमधनं. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो आपण. 4 बॉल आणि 13 धावा या षटकाराने मात्र सामना जिवंत केला मैदानाच्या आतमध्ये. राहुल गायकरचा षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅट सपेस ओपन केलाय. सचिन पाटील वरती हल्ला मेगा फायनलच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल हा प्रकार फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने आले. चेंडूवरती अविनाश पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दन 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 करीत चाललाय सावकार. अद्याप सामना संपला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अनेक सारे बसलेले प्रेक्षक आता उभे राहिले आहेत. प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका प्रहार केलाय. आता समीकरण बनलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि आता गरज आहे 9 धावेची गरज. सामना पूर्णपणे बालान्स पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कभी बाजी नेवाळी संघाच्या समोर तर आता बाजी आहे काकोडी संघाच्या समोर. इथलं संघ कोणता सामना जिंकेल हाय व्होल्टेज मॅच पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एका बाजूला परी 11 जय भोले नेवाली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहतोय गावदेवी काकोडे संघ. प्रथम फलंदाजी केली टीम जय भोले परीले नेवाळी संघाने आणि 42 आणि 43 धावांचं लक्ष उभं केलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गावदेवी काकोडे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 9 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस हा प्रकार कुठला स्पॉट वरती चेंडू पडला. जसा चेंडू स्प्रीज वरती दाखल झाला चेंडूची उचली पाहिली आणि चेंडू यशस्वी हातामध्ये विसावतोय आणि हाय तो डॉट बॉल. आता समीकरण 2-9 पाहतोय आणि इथनं जर राहुलने सामना जिंकून दिला तर ओमकार गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालाय. हाय व्होल्टेज मॅच हृदयाचा टोका चुकवणारा मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ कोणत्याच परिस्थितीत मॅच सोडत तयार नाही आहेत. मेगा फायनलची मॅच पाहतो आपण. जय खांडेश्वर चषक 2026 ची मेगा फायनल. इथनं 2-9 समीकरण एकाच मोठा फटका मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करून देईल टीम गावदेवी काकोडे संघाला. एकाच डॉट बॉल या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करून देईल तो जय भोले परी 11 नेवाळी संघाला. हा बॉल निर्णायक असेल. नेक्स्ट बॉल सचिन पाटील. यावेळेसचा बॉल लाईन पाहावी लागेल इथे. याच देवाशिष आम्हाला करत असताना दॅट इज वाईट बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खराब चेंडू अतिरिक्त धाव. आता समीकरण 2 चेंडू आणि 8 धावा. आमच्या उपस्थित मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमच्या गोरपे गावचे दमदार व्यक्तिमत्व रोशन दादा गायकर या मॅचचा आनंद घेतात. 2 बॉल 8 धावा. नेक्स्ट बॉल यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. आणखीन दिशा पाहिली जाईल. आणखीन एक वाईट बॉल. काय रंगत निर्माण होतीये मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहतोय.
आता टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बाहेर पाहतोय काकोळे संघ नक्कीच टाळ्यांचा गजर होतोय कारण राहुल पाटीलची राहुल गायकरची बाट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये आणि सचिन पाटील इथनं लागोपाठचे 2 स्क्वेअर बॉल फेकतोय अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल धाव संख्या धाववरती जाऊन पोहोचली आहे 36 धावा 36 अद्यापि 2 चेंडू आणि 7 धावा 1 षटकार 1 सिंगल हा सामना जिंकून देईल टीम गावदेवी काकोलेला 1 डॉट बॉल यावेळेस मोठा फटका लाभ केला समोरच्या दिशेने इथे झाली चुकी चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा षटकार आणि संघाचा संकट मोचक राहुल गायकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॅटचा बेस ओपन केलाय आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे इथनं 1 धाव बनवावीच लागेल टीम गावदेवी काकोळे संघाला कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम आहे लगेच स्पीडअप करा आपण जास्त वेळ घेऊ नका आता बसलेले प्रेक्षक जागे झाले आहेत बसलेल्या प्रेक्षकांचा ठोका वाढवणारा सामना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मॅच चालली आहे 1 चेंडू आणि 1 धाव राहुल पाटीलची फलंदाजी आवडली असले एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे राहुल साठी अप्रतिम फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय गावदेवी काकोळे संघ कारण राहुल गायकरचा विचार केला तर त्याने आल्याला 2 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय आणि सचिन पाटील वरती हल्ला चढवलाय सचिन पाटील आता मात्र कमबॅक करेल का येणारा 1 बॉल 1 रन वॉट मॅच हाय व्होल्टेज सामना शेवटचा बॉल वरती अस्तित्व इथनं इतिहास घडवेल का टीम काकोळे संघ मेगा फायनलची मॅच जिंकेल का इथनं 1 धाव डिफेंड होईल गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होते गोलंदाज सचिन पाटील शेवटचा आणि निर्णायक चेंडू 1 धाव 1 बॉल आणि 1 धाव यावेळेस चेंडू फक्त दिशा दिली आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय टीम